श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, रोज तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये 21 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. यापैकी एक जरी उपाय केला तरीही तुम्हाला अनन्यसाधारण असे लाभ होणार आहेत. श्रावण महिना हा देवांची उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे सेवा आणि उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि अनेक असे छान बदल घडून येण्यास मदत होतात. जीवनात या उपायांचा अवलंब केला तर घरात सुख समृद्धी लवकर येते. घराची प्रगती करण्यासाठी, सुख समृद्धी येण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. 1. घराच्या मालकिनीने म्हणजे घरातील स्त्रीने जर सकाळी सर्वात आधी उठून मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याच्या भांड्यातून पाणी शिंपडले तर देवी लक्ष्मी मातेचा तुमच्या घरामध्ये प्रवेश होतो. 2. घरात सुख समृद्धी टिकून राहावे असे वाटत असेल तर घराच्या उत्तर पूर्व दिशेला भगवान बृहस्पती वास करतात. त्यामुळे पूजा कक्ष उत्तर पूर्व दिशेला नेहमी ठेवावे आणि मंदिरात सगळे देव पूर्वेकडे तोंड करून ठेवावे. 3. संध्याकाळी घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. सकाळ संध्याकाळ मंदिरात, देवघरात पूजा आरती निश्चित करावी. 4. घरात कधीही झाडू उलटा लटकवून ठेवू नका. त्यावर पाऊल किंवा पाय पडेल असं झाडू ठेवू नका. झाडू नेहमी लपवून ठेवावा. 5. आठवड्यातून एकदा समुद्रामध्ये आंघोळ करावी किंवा खडा मिठाने घर पुसून घ्यावे किंवा यामुळे काय होतं, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरातील मुख्य प्रवेशद्वारावरच्या उजव्या बाजूला स्वस्तिक काढा. रोज हळदी कुंकू आणि पूजा करा. मुख्य दरवाजावर नेहमी स्वच्छ ठेवा. जाळे जळमटे होऊन देऊ नका. भाग्यात अडथळे निर्माण करणारे ह्या सर्व गोष्टी आपल्याला दूर करायच्या आहेत. 5. गाईचे शेण महिन्यातून 2दा घरात जाळून कडुलिंबाची पाने, कापूर, लवंग यांची राख टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पासून आपले रक्षण होते. सकाळी काही वेळ भजन लावल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. यामुळे घरात दैवी शक्तींचा आशीर्वाद मिळतो. 7. गायींसाठी पहिली रोटी किंवा भाकरी, चपाती बाजूला ठेवायची. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. पूजेच्या खोलीत उत्तर कोपऱ्यात पाण्याने भरलेला कलश नेहमी ठेवावा. कलश हे समृद्धीचे प्रतीक आहे. दिवा कधीही तोंडाने फुंकून विझवू नये. हवन कुंडातील सामग्री आग्नेय दिशेलाच म्हणजे आग्नेय कोपऱ्यात ठेवावी. 8. विद्यार्थ्यांनी आपली पुस्तके व अभ्यासाचे टेबल मोराची पिसे या खोलीत मोराची पिसे ठेवायची आहे. यामुळे अभ्यासात लक्ष लागते, मन प्रसन्न होते. ज्या लोकांच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी मोरपंख वायव्य दिशेस ठेवावे. यामुळे मार्गातील दोष दूर होतात. 9. जर घरात माता लक्ष्मीचा वास हवा असेल तर सुख समृद्धी शांती राहावी असे वाटत असेल तर दर अमावस्येला घराची साफसफाई करावी. घरात कोणतीही अडगळ कधीही ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा हा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग असल्याचे मानले जाते. जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी या स्थानावर पूजास्थान नेहमी ठेवावे. आपलं देवघर या ठिकाणी असावे. 10. घरातील कर्ज आणि आजार कधी संपत नसेल तर यापासून बचाव करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात लाल दिवा किंवा लाल दिवा आपल्याला लावायचा आहे. देवघरात सतत तेवणारा बल्ब लावावा. अंधार करून देवघरात कधीही ठेवू नये. अंधारात अवलक्ष्मी वास करते. तिजोरीत उत्तर दिशेला ठेवल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर होते. धन धान्य संपत्ती टिकते. 11. चांदीच्या भांड्यात कापूर जाळून स्वयंपाकघरात धूर
फिरवल्याने असे मानले जाते की अन्न आणि संपत्तीमध्ये समृद्धी कायम राहते. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव यामुळे पडतो. 12. अंथरुणावर बसून कधीही अन्न खाऊ नये, जेवण करू नये. असे केल्याने आपल्याला वाईट स्वप्न पडतात. चप्पल, बूट कधीही इकडे तिकडे फेकू नये किंवा उलटे ठेवू नयेत. यामुळे घरात अशांतता निर्माण होते आणि गरिबी येते. 13. पती पत्नीमध्ये प्रेम वाढण्यासाठी बेडरूममध्ये कापूर जाळावा. नकारात्मक शक्ती दूर होण्यास यामुळे मदत होते. पती पत्नीचे नाते सुधारते. पती पत्नीमधील तणाव दूर होतो आणि त्यांचे नाते मजबूत होते. त्यांच्यातील प्रेमसंबंध वाढतात. 14. घरामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक दरवाजा असावा, तोही दक्षिण दिशेला कधीही असू नये. दक्षिण दिशेला नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो. उत्तर किंवा पूर्व दिशेला दरवाजा असावा. उत्तर दिशा ही साक्षात भगवान कुबेरांची दिशा मानली जाते. 15. धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुळस ही घरात असणे किंवा अंगणात असणे अतिशय लाभदायक मानले जाते. तुळस ही सकारात्मकतेचा एक दैवत आहे. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप उत्तर दिशेला असते त्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी आणि प्रगती नांदत असते आणि सकारात्मकता टिकून राहते. त्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. 16. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी मातेला अस्वच्छता आवडत नाही, त्यांना स्वच्छता आवडते. म्हणून मुख्य दरवाजा नेहमी सुशोभित करून ठेवावा, तोरणे, रांगोळी काढावी. 17. संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा किंवा तुपाचा दिवा लावावा. त्यात 2 वाती ठेवाव्यात. 2 वातींची एक वात करून दिवा लावायचा हा एक नियम आहे. तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस किंवा एका बाजूस लावू शकता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते. पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. पैशाचा ओघ आपल्या घराकडे वाढतो. असे केल्याने देवदेवतांसह पितरांचाही आशीर्वाद आपणास प्राप्त होतो, ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात व सुख, समृद्धी, समाधान नांदते. 18. जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर तव्यावर थोडे कच्चे दूध शिंपडावे. असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून आपणास मुक्ती मिळते. 19. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर झाडू मारू नये. असे मानले जाते की देवी लक्ष्मी माता घरातून बाहेर पडते आणि अशा घरावर अवलक्ष्मीचा वास होतो. गरिबी कधीही घर सोडत नाही. 20. वास्तुशास्त्रानुसार घराचे स्वयंपाकघर हे दक्षिण पूर्व दिशेला असले पाहिजे. तर स्वयंपाकघरातील भिंती लाल, केसरी किंवा गुलाबी रंगात रंगवाव्यात. तर ड्रॉइंग रूम ही कामाची जागा उत्तर दिशेला असावी. या दिशेला मशीन, झाडू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नये. असे केल्याने धनाची हानी होते, आजार उद्भवतात. तसेच पिंपळ आणि चिंच ही झाडे घरासमोर लावू नका. घरातील आशीर्वाद देणारी जी व्यक्ती आहेत ती आपल्यापासून दूर जातात. 21. वास्तुशास्त्रानुसार घरातील नळातून अनावश्यक पाणी टपकत असेल तर आर्थिक नुकसान दर्शवते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये नळाचे पाणी टिपकत राहते त्या घरातून हळूहळू पैशाची हानी होते आणि घरातील सुख, समृद्धी आणि शांतता, समाधान त्या घरातून बाहेर जाण्यास मदत होते किंवा त्या घरात टिकत नाही. त्या घरामध्ये नेहमीच अवलक्ष्मी माता वास करते. त्या घरात कधी सहलक्ष्मी राहत नाही किंवा लक्ष्मी माता स्थिर रूपात राहत नाही. म्हणून आपल्याला हे छोटे मोठे नियम नेहमी पाळायचे आहेत. त्याचप्रमाणे घरातील जे कर्ते मंडळी आहेत किंवा घरातील सर्वच लोकांनी सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये जेवण करू नये. कधीही जेवण करताना तुम्ही 7च्या नंतर जेवण करावे किंवा दिवे लागण्यापूर्वी म्हणजे प्रदोष काळाच्या पूर्वी 5च्या आधी जेवण करावे. दिवे लागण्याच्या वेळी घरातील कोणीही जेवण करू नये. असे केल्याने घरातील अन्नपूर्ण माता आपल्यावरती नाराज होते आणि अन्नपूर्ण माता आपल्या घरातून काढता पाया घेते. आपल्या घरात अन्नाची, धान्याची नेहमी कमतरता भासते. म्हणून आपल्याला असे करायचे नाही. तर तुम्हाला तुमच्या मिस्टरांच्या प्रगतीसाठी, यशासाठी, नोकरीत, व्यवसायात यश मिळावे असे वाटत असेल तर
रोज सायंकाळी तुम्हाला घराच्या बाहेर दिवे लावायचे आहेत. त्याचप्रमाणे देवघरात दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेलाही दिवा लावायचा आहे. शक्य झाले तर घरातील देवघरात श्रावण महिन्यात तुपाचा दिवा लावा. जर शक्य नसेल तर साधा तेलाचा जरी दिवा लावला तरीही चालेल. मनोभावे तुम्हाला या श्रावण महिन्यात देवदेवतांची पूजा वगैरे करायची आहे. जितकी होता होईल तितकी सेवा करायची आहे. परंतु फक्त सेवा करूनच आपलं सर्व काही छान होणार आहे असं नाही, तर आपण सेवा यासाठी करत असतो, उपाय यासाठी करत असतो जेणेकरून आपल्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात. आणि या समस्या दूर करताना आपल्या रस्त्यामध्ये जे काही काटे वगैरे आलेले आहेत ते काट्यांचे जे काही त्रास आहे ते आपल्या रस्त्यातून दूर व्हावेत. हे पहा, कोणतीही गोष्ट करताना आपल्याला कर्माबरोबर जर नशिबाची जर साथ जर भेटली तर आपलं आयुष्य सुलभ होण्यास मदत होते. म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत. असं नाही की उपाय करतोय मग कामाचं स्पीड एकदम स्लो करायचं किंवा कामच करायचं नाही, म्हणायचं मी उपाय करतोय मग देव देणार आहे, असं नाही. देव देणार आहे हे मान्य आहे, पण आपल्याला त्याबरोबर आपल्या कामाचं स्पीडही 100 पटीने वाढवायचं आहे. कोणतेही उपाय करताना, सेवा करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे. कोणाची निंदा नाराजगी करायची नाही, तरच त्या उपायांचं फळ आपल्याला निश्चित भेटतं. पहा, झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.